गुड मॉर्निंग. माझे नाव अनुष्का किरण पाटील. माझे नाव आमच्या केशव. आज आम्ही विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप याविषयी तुम्हाला काय सांगणार आहे. म्हणजे वाक्यातील शब्दांचे एकामेकांशी असलेल्या अर्थ ज्या विकाराने दाखवले जातात त्यांना विभक्ती म्हणतात आणि शब्दांना जे अक्षरे जोडली जातात त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ, सरांनी वर्गात मराठीचा पाठ शिकवला. सरांनी ह्या शब्दातनी, वर्गात ह्या शब्दात मराठीचा ह्या शब्दाचा म्हणजे मूळ शब्दांना जी दुसरी अक्षरे जोडली जातात त्यांना म्हणतात विभक्ती प्रत्यय. 4. त्याच्यामध्ये विभक्ती प्रत्ययाचे 8 प्रकार असतात. पहिला आहे प्रथमा. प्रथमामध्ये प्रत्यय कुठलाही प्रत्यय लावत नाही एकवचनमध्ये आणि अनेकवचनमध्ये ही कुठलाही प्रत्यय लावत नाही. आणि द्वितीयमध्ये एकवचनमध्ये सलाते म्हणजे मूळ शब्द आहे त्याच्या मागे सलाते असे शब्द वापरले जातात आणि अनेकवचनमध्ये सलानाते वापरले जाते. तृतीयामध्ये नेशी आणि चतुर्थीमध्ये सलाते आणि एकवचनमध्ये सलाते आणि अनेकवचनमध्ये सलानाते. पंचमीमध्ये ऊन आणि हून एकवचनमध्ये आणि अनेकवचनमध्ये ऊन हून म्हणजे मूळ शब्द आहे त्याच्या मागे हे जे शब्द आहेत ते लावले जातात आणि ऊन जर लावला त्याच्या मागे तर पंचमीमध्ये येतात. विभक्तीच्या 5व्या प्रकारामध्ये म्हणजे पंचमीमध्ये येतो. आणि षष्टीमध्ये चा ची चे एकवचनमध्ये आणि अनेकवचनमध्ये चे चा ची. आणि सप्तमीमध्ये तई आ आणि तई आ आणि अनेकवचनमध्ये पण तई आ. आणि इथे विभक्ती प्रत्यय संबोधन आहे त्याला आपण हाक मारतो आणि एकवचनमध्ये त्याला कुठलाही प्रत्यय नाही आणि अनेकवचनमध्ये आपण त्याच्यामध्ये नो लावतो. सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडताना जो मूळ शब्दात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. जसे की शब्द आहे आणि हा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय आहे. जेव्हा हे दोन मिळून एक नवीन शब्द तयार होतो आणि त्यानंतर आपण शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय बाजूला काढून जो शब्द राहतो त्याला सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ, विहीरावरती पाशी विहीर आहे. देवळापाशी देऊळ हे मूळ शब्द आहे आणि त्याला विभक्ती प्रत्यय पाशी हे लावल्या शब्दयोगी अव्यय पाशी हे लावलं आहे म्हणून त्याच्या मूळ शब्दात बदल झाला म्हणून त्याचे सामान्य रूप देवळा हे झाले. अजून उदाहरण, तीरावरती त्यातला मूळ शब्द तीर आहे. त्याच्यानंतर शब्दाला शब्दयोगी अव्यय वरती लावला आहे म्हणून त्याचे सामान्य रूप तीरा झाले आहे. दुसरा, झाडावर. त्याचा मूळ शब्द झाड आहे आणि त्याला लावलेला आहे शब्दयोगी अव्यय वर. आणि सामान्य रूप म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे तो म्हणजे सामान्य रूप म्हणजे झाडा. आणि तिसरा आहे टेबलाखाली. मूळ शब्द त्याच्यामध्ये आहे टेबल आणि शब्दयोगी अव्यय आहे खाली. आणि मूळ शब्द हा टेबल आहे त्याच्यामध्ये बदल झाला आहे त्याला आ जोडलेला आहे म्हणजे टेबला. तो झाला सामान्य रूप. घरामागे त्याच्यामध्ये मूळ शब्द घर आहे आणि त्याला शब्दयोगी अव्यय मागे हे जोडले आहे. मूळ शब्दात शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे जो बदल झाला तो म्हणजे घरा. घरा हे सामान्य रूप झाले. पाडव्यानंतर त्यात मूळ शब्द पाडवा आहे त्याला शब्दयोगी अव्यय नंतर जोडले आहे आणि त्या मूळ शब्दात बदल झाला म्हणून त्याचे सामान्य रूप पाडव्या हे झाले. विभक्ती प्रत्ययाचं तक्ता बघूया. त्याच्यामध्ये एक शब्द आहे डोळ्यात. मग त्याच्यामध्ये मूळ शब्द झाला डोळा आणि विभक्ती प्रत्यय म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लावलेला जो शब्द असतो ते शब्दयोगी अव्यय नसून तो विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणजे कुठली तरी क्रिया असते आणि विभक्ती प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी जो एक किंवा दोन एक शब्द लावला जातो त्याला विभक्ती प्रत्यय असं म्हणतात. त्याच्या डोळ्यात यामध्ये त हा विभक्ती प्रत्यय
आहे पुत्र आणि विभक्ती प्रत्यय आहे ने आणि सामान्य रूप आहे पुत्र. गाण्याची त्यात मूळ शब्द आहे गाणे त्याला विभक्ती प्रत्यय ची जोडले आहे आणि म्हणून त्या मूळ शब्दात विभक्ती प्रत्यय जोडल्यामुळे बदल झाला म्हणून त्या शब्दाचा सामान्य रूप गाण्या हे झाला. दुसरा आहे हाताने त्याचे मूळ शब्द हात हे आहे त्याला विभक्ती प्रत्यय ने जोडले आहे. विभक्ती मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडल्यामुळे त्याचे सामान्य रूप हाता हे झाले. तर तुम्हाला मी काही प्रश्न विचारते त्याचे तुम्ही उत्तर द्या. खोलीमध्ये यामध्ये सामान्य रूप काय येते? खोली बरोबर. घराच्या मागे एक झाड आहे. याच्यामध्ये